रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. साम्राज्याचे गरुड स्तंभ श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचा आवाज तुमचाही नाही, माईक वाल्याचाही नाही. आवाज कसा आला पाहिजे? समोरचे जेवढे त्यांनी गोष्ट नाही. महिला मंडळ तुम्ही असं शांत का बसलात? घरी तर तुमचा लय आवाज येते राव. घरी ह्यांचा आवाज नसते आणि तुमचा जास्त, इथं ह्यांचा बी नाही तुमचा बी नाही. त्याला आवाज दे ना म्हणून त्यांना. बेस वाढवा. मगापासून म्हणतोय राव मी, बेस वाढवा आणि आवाज वाढवा. पुण्यश्लोक राष्ट्रमाता. इको कमी करा की ते सेटिंग लागा ना का, येऊ मी लावायला एकदा सेटिंग. इको बंद करा, मी तुम्हाला अर्थ झाला. राष्ट्रमाता मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा. पाठीमागची तुम्हाला काय अडचण आहे? आता हे शूटिंगला तुम्हीच येत ना, कॅमेऱ्यात तुम्ही शूटिंग करायचं. आता आपल्याला हात वर करून घोषणा द्यायची आणि त्या घोषणेत कुणाकुणाचा हात वरी नाही. तुम्ही मागे उभा रे, तुम्ही तिघे बरं का. परत सर तुम्ही म्हणताल मी नाही काय की त्याच्यात, तुम्ही सहित इकडे बसलेले सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्यायची आणि तुम्ही त्या काय करायचं. आता हे भाषा काय यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनल म्हणजे अमेरिकेतला माणूस सुद्धा इथं काय होईल हे बघणार आहे. आता काही लोक हे लाईव्ह सुरू आहे. लाईव्ह म्हणजे काय, घरी बसल्या बसल्या हे मोबाईलवर दिसायले. आता पहिलं कसं होतं, लोक म्हणायचे बाबा भीतीला काना असते, आता कशाला कान आहेत. त्याच्यामुळं तुम्ही इथं काही केलं, मी एखादी गोष्ट म्हणलं तुम्ही ती केली नाही, लोक म्हणते लेंडेवाडीचे लोक असं का कराल. ते बा काल लेंडेगावचे, लेंडेगाव ना, इकडे वाड्या बी भरपूर आहेत ना. त्याच्यामुळं सगळ्यांनी हात वर करून जोरात घोषणा द्यायची. मराठा साम्राज्याचे गरुड स्तंभ श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. आज लोक मातोश्री अहिल्यामाई यांची 299वी जयंतीच्या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलात. आज देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये मातोश्री अहिल्यामाईंची जयंती मोठ्या आनंदात उत्साहात साजरी केली जाते. येणारं वर्ष हे मातोश्रींच्या 300व्या जयंतीचं वर्ष असणार आहे. आपण हे 299 वर्ष या ठिकाणी साजरा करत आहोत. मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरत असतो. चोवीस मे पासून व्याख्यानांची सुरुवात झाली. प्रत्येक गावामध्ये मी जातो. प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पण तुमच्या गावाचं एक वैशिष्ट्य मला पाहायला मिळालं. इतर गावांमध्ये ज्यावेळेस जयंती होत असते त्या जयंतीला महिलांची उपस्थिती फार कमी असते.
आणि एखाद्या गावामध्ये महिलांची उपस्थिती नसते, पण तुमचं गाव याला अपवाद आहे, कारण पुरुषांच्या बरोबरच महिलांची संख्या आहे. त्याबद्दल तुम्हीच स्वतःचं गावकऱ्यांनी जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करा, जोरात. कारण ही खरी जयंती आहे. आता आपल्या गावातल्या सगळ्या चिमुकल्या आपल्या भगिनींनी फार सुंदर भाषणे त्या ठिकाणी केली. कुणी 1 मिनिट बोलला असेल, कुणी 2 मिनिट बोलला असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्यांनी इथं येऊन बोलण्याचं धाडस केलं. जे आज यावर्षी 1 मिनिट बोललेत ते पुढच्या वर्षी 5 मिनिट बोलणार आहेत. जे यावर्षी 5 मिनिट बोललेत ते पुढच्या वर्षी 10 मिनिट बोलणार आहेत. आणि जयंतीचं खरं स्वरूप काय असतं तर गावातल्या युवकांचा, विद्यार्थ्यांचा, चिमुकल्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, ज्या तुमच्या गावातल्या चिमुकल्यांनी आज या ठिकाणी भाषणं केलीत, ज्यांनी मातोश्रींच्या गाण्यावर सुंदर असं नृत्य केलं, या सगळ्यांकडे बघून पुढच्या वर्षी मात्र हे 5 लोकांची संख्या विद्यार्थ्यांची 10 वर जाणार आहे. आणि आज एक डान्स या ठिकाणी झाला तर तिथंच विद्यार्थी 4, 5, 6 वर ते सहभागी होणार आहेत. त्याच्यामुळे जयंतीचं खऱ्या अर्थानं स्वरूप काय असेल तर हे आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट मला आवडली की तुम्ही इथं जे भरती झाले, ज्यांची जॉईनिंग झाली सरकारी नोकरीमध्ये, त्यांचा सत्कार तुम्ही घेतला. म्हणजेच काय आहे, हे जे चिमुकली मुलं आहेत यांना हे एक प्रेरणा आहे की इथं जर मी काय वेगळं केलं तर या ठिकाणी देखील माझा गावकऱ्यांसमोर सत्कार होत असतो. यांचा आता आपले इंजिनियर साहेब आहेत, पोलीस साहेब आहेत, मिलिटरीमध्ये साहेब आहेत आपले, यांचा त्यांच्या ऑफिसमध्ये दर 8 दिवसाला सत्कार होत आहे की नाही मला खरं सांगा बरं तुम्ही जिथं आहेत तिथं. पण जगातला सगळ्यात मोठा सत्कार कोणता असेल सर, तर स्वतःच्या गावात, स्वतःतल्याच गावातल्या आपल्या लोकांनी सत्कार करणं. मोदीनं जरी सत्कार केला तरी ह्यांना काही जे फार मोठं वाटणार नाही, पण आज तुमच्या गावातल्या लोकांच्याच हातानं तुमचा सत्कार होणं ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी ऊर्जादायी बाब आहे. आणि हा सगळा कार्यक्रम जयंतीच्या माध्यमातून होतोय, हे सगळ्यात मोठं वेगळेपण आहे. आज मातोश्रींची जयंती आहे. 299 वर्षानंतर सुद्धा आम्हाला मातोश्री अहिल्यामाईंच्या जीवनचरित्राबद्दल आपुलकी आहे. 400 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला आपुलकी आहे. अनेक वर्षानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल आपल्याला आपुलकी आहे. असं काय काम या महापुरुषांनी केलं होतं, असं कोणतं कार्य या महापुरुषांनी केलं होतं की ज्यांच्या कार्याची आठवण जर निघाली तर त्यांचं नाव आपसुक आपल्या तोंडातून बाहेर पडतं. इथं बसल्यापैकी कोणाला विचारलं सांग तुझ्या खापरपंजाचं नाव काय, तर 2 मिनिट तो पोरगा विचार करतो. पण इथं बसल्या कोणाला विचारलं सांग स्वराज्याची स्थापना कोणी केली, तर आपसुक त्या पोराच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बाहेर पडतं. इथं बसल्या कोणा पोराला विचारलं सांग स्वराज्याची संकल्पना कोणी मांडली, तर त्या आपसुक त्या व्यक्तीच्या तोंडातून नाव येतं माँसाहेब जिजाऊंचं. सांग भारताच्या इतिहासामध्ये ह्या स्वराज्याचा विस्तार अटकेपासून कटकेपर्यंत कोणी केला, तर आपसुक आपल्या तोंडातून राजा मल्हारराव होळकरांचं नाव येतं. सांग त्या स्वराज्याचा विस्तार करत असताना 28 वर्ष कोणी राज्य कारभार केला, तर आपसुक आपल्या तोंडातून मातोश्री अहिल्यामाई साहेबांचं नाव येतं.
सांग भारताची राज्यघटना कोणी लिहिली, तर आपल्या तोंडातून लगेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येतं. सांग शिवाजी महाराजांच्या वरती पहिला पोवाडा कोणी लिहिला, तर लगेच महात्मा फुलेंचं नाव येतं. सांग शिवरायांचा पोवाडा रशियामध्ये जाऊन कोणी गायला, तर आपसुक आपल्या चेहऱ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव येतं. का? तर त्यांचं काम इतकं जाती धर्माच्या पलीकडचं आहे की त्यांचं नाव घेतलं की पहिलं त्यांचं काम आठवतं, त्यांची जात धर्म आठवत नाही. हे या महापुरुषांचं सगळ्यात मोठं वेगळं वैशिष्ट्य आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती बघा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करा. तुमच्या या गावातला जे सरपंच आहेत ते जर एखाद्या मंत्र्याकडे गेले, एखाद्या आमदाराकडे गेले, तर त्या आमदार आणि मंत्र्याकडे जाऊन जर त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये विकास निधी पाहिजे, 30 लाख 40 लाख रुपयाचा जर निधी आमच्या गावात मिळाला तर गावाचा विकास आम्हाला करता येईल, त्यासाठी आम्हाला तुम्ही निधी द्यावा, असं एखादं पत्र जर त्या सरपंचानं मंत्र्यांकडे दिलं, तर संबंधित विभागाचा मंत्री पहिल्यांदा त्या लेटर पॅडवरचं त्या गावाचं नाव वाचतो आणि तो मंत्री त्या गावाचं नाव वाचून विचार करतो की हे गाव तर माझ्या मतदारसंघात बसतच नाही, मग मी इथं निधी देऊन काय फायदा. ही आजची परिस्थिती आहे. मातोश्रींच्या राज्यकारभाराचा जर विचार केला, मातोश्रींच्या वेगळेपणाचा जर विचार केला, मातोश्रींच्या कार्याच्या सीमेचा जर विचार केला, तर मातोश्री अहिल्यामाँ साहेबांचा राज्यकारभार हा माळवा प्रांतातला, मध्य प्रदेश प्रांतातला, तुमच्या माझ्या शेवटचं टोक त्याचा जालना जिल्ह्यातला परतूर तालुका, पण त्यांचा राज्यकारभार हा त्या भागातला असताना सुद्धा तुमच्या माझ्या शेजारी परळीमध्ये प्रभू वैजनाथाचं मंदिर आहे, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्या मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा मातोश्री अहिल्यामाईंनी केला, जे त्यांच्या राज्याच्या सीमेत ते गाव बसत नव्हतं. तुमच्या माझ्या शेजारी गंगाखेड आहे, त्या गंगाखेडच्या नदीवरचा जो घाट आहे, तिथं जे महादेवाचं मंदिर आहे, त्या नदीवरचा घाट आणि ते महादेवाचं मंदिर बांधण्याचं काम त्या काळामध्ये मातोश्री अहिल्यामाईंनी केलेलं आहे, जे तुम्ही आजही गंगाखेडला गेल्यानंतर तुम्हाला दिसतं. म्हणजे 300 वर्षापूर्वी केलेलं काम आजही तिथं तसंच आहे. एवढं सोडा, नेपाळमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं पशुपतीनाथाचं मंदिर आहे, ते पशुपतीनाथाचं मंदिर बांधण्याचं काम सुद्धा मातोश्री अहिल्यामाईंनी केलेलं आहे. एक नाही, दोन नाही, 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य मातोश्री अहिल्यामाईंनी त्या काळामध्ये केलं. त्यांनी असा विचार केला का की हे माझ्या मतदारसंघात बसत नाही, हे माझ्या एरियामध्येच येत नाही, मग इथं मी काम करू कशाला. कारण आपला हा भाग, मराठवाड्यातला हा भाग, बीड जिल्हा पसनं हा भाग हा हैदराबादच्या निजामकडे होता. निजामाच्या आधिपत्याखाली आपण होतो, पण निजामाच्या आधिपत्याखाली असताना सुद्धा तुमच्या माझ्या या भागामध्ये मातोश्रींनी त्या काळामध्ये काम केलं. आपल्याला एक गोष्ट माहीत नसेल, मातोश्रींचा जन्म हा बीड जिल्ह्यातला आहे. नगर जिल्ह्याचा विस्तार झाला आणि चौंडी हे गाव बीड जिल्ह्यात गेलं. नगर जिल्ह्याचा विस्तार झाला आणि चौंडी हे गाव नगर जिल्ह्यात गेलं. पूर्वी चौंडी हे गाव बीड जिल्ह्यामध्ये होतं. म्हणजे मातोश्रींचा जन्म झाला त्यावेळी तो गाव हे बीड जिल्ह्यामध्ये येत होतं. बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये येत होतं. याचाच अर्थ मातोश्रींचा जन्म हा कुठं झालेला आहे? मराठवाड्यात झालेला आहे. मग त्या काळामध्ये त्यांनी असा नाही विचार केला की हे माझ्या
सीमेमध्ये येत नाही, हे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही, त्यावेळेस त्यांनी जे काम केलं हे माणुसकीची विचारधारा समोर ठेवून, मानवतेचा विचार समोर ठेवून अखंड भारतामध्ये मातोश्रींनी त्या काळामध्ये काम केलं. म्हणून आज 300 वर्ष झाली तरी मातोश्रींचा कार्यकाळ आम्हाला आजही डोळ्यापुढे येतो, त्यांचं नाव निघतं. ह्याचं कारण हे आहे. फक्त मंदिरच बांधले का? आपल्याला एक गोष्ट सांगितली की मातोश्रींनी मंदिरं बांधली. या भारताच्या भूमीवर मातोश्रींनी जेवढा मंदिरांचा जीर्णोद्धार केला, जेवढं काम हिंदू धर्मासाठी केलं, जेवढं काम हिंदू धर्मासाठी त्यांनी केलं, ते भारतातल्या कोणत्याच शासकाला करता आलं नाही. पण मातोश्रींनी फक्त हिंदू धर्मासाठीच काम केलं का? या भारताच्या भूमीवर 135 मस्जिदी बांधण्याचं काम मातोश्री अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये केलं. किती? 135. अहो, तुमच्या माझ्या मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अंबड शहर आहे. त्या अंबड शहरामध्ये सय्यद मोहिद्दीन सय्यद पीरजादे औलिया नावाचा एक दर्गा आहे. तो दर्गा पूर्वी बांधलेला होता. अंबड प्रांत हा मातोश्रींकडे नंतरच्या काळामध्ये आला. मल्हारराव होळकरांनी 28 ऑक्टोबर 1703 ला एक पत्र पाठवलं आणि ते पत्र पाठवून अंबड परगण्याच्या त्या संबंधित सहकार्याला सांगितलं की तो तिथं जो दर्गा आहे, जो मुस्लिम समाजाची आस्था आहे, त्या दर्ग्याची रोज देखभाल झाली पाहिजे. तिथल्या लोकांची, आलेल्या लोकांची सोय झाली पाहिजे. आणि त्या दर्ग्याला शेकडो एकर जमीन देण्याचं काम त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी केलं आणि तोच वारसा मातोश्री अहिल्याबाईंनी पुढे चालवला. तोच वारसा. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की मातोश्रींनी फक्त हिंदू धर्मासाठीच काम केलं नाही. हिंदू धर्मासाठी काम करत असताना त्यांनी सगळ्या इथल्या जात समूह धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं. सगळ्यात महत्त्वाचं, मातोश्रींनी हिंदू धर्मासाठी काम केलं, पण त्यांचं हिंदुत्व कोणतं होतं? अहो, आज या देशाची लोकसंख्या 135 कोटी आहे. 135 कोटी लोकसंख्या असणारा हा भारत देश, ज्यामधल्या 35 कोटी लोकांना 2 वेळचं अन्न खायला मिळत नाही, 2 वेळची भाकर त्यांना मिळत नाही या देशातल्या 35 कोटी लोकांना. आणि त्या काळामध्ये मातोश्री सांगतात की माझ्या राज्यातल्या मुंगीलाही साखर खाऊन जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे आज 135 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशातल्या 35 कोटी लोकांना 2 वेळचं अन्न खायला मिळत नाही. आणि आज एकीकडे पाहिलेली ती परिस्थिती आणि दुसरीकडे मात्र मातोश्री त्यावेळेस सांगतात की माझ्या राज्यातल्या मुंगीलाही साखर खाऊन जगण्याचा अधिकार आहे, तिलाही 2 वेळचं अन्न मिळालं पाहिजे. भुकेलेला अन्न आणि तहानलेला पाणी हा मानवतेचा संदेश देणारा हिंदुत्व मातोश्री अहिल्याबाईंचं होतं. म्हणजे त्यावेळेला मातोश्रींनी काय काम केलं असेल तर हजारो एकरवर पेरणी व्हायची. ए बाळांनो, खाली बसून घ्या तुम्ही. ए, कोण कोण उठून चाललंय रे? आता जर परत गेलात ना तर परत इकडे यायचं नाही. आता तुम्हाला आत्ताच कोणाला जायचं असलं तर उठून जावा तुम्ही. असं बाकीच्यांना डिस्टर्ब करू नका. ज्यांना आणि जायचं असेल तर खरंच निघून जावं, वेळ झाली असेल तुमची तर. आणि इथलं समोरचं कोणी उठलं, ए बाळा चल इकडे खाली बस, आता इकडे येऊ नको परत. ए निळा शर्ट इकडे बस खाली, चल बस इकडे वरी. आणि ते दुकान बसले लोक, तुम्ही चर्चा करू नका. तुमच्या चर्चेमुळे हे बाकीचे लोक तुमच्याकडे बघायलेत पाठीमागं. म्हणजे मी हे सांगत होतो की मातोश्रींनी त्यावेळेस काय सांगितलं की मुंगीलाही साखर खाऊन जगण्याचा अधिकार आहे.
मुंगी नाही त्याच्या अधिकाराचं अन्न खाल्लं पाहिजे. आणि आज देशातली परिस्थिती की 35 कोटी लोकांना अन्न मिळत नाही, म्हणजे मातोश्रींनी किती फार पुढचा विचार केला होता की जिथं प्राणी पशुपक्षीही जगले पाहिजेत तिथं माणसांच्यासाठी तर काय व्यवस्था असेल. म्हणून 300 वर्षानंतर सुद्धा मातोश्री अहिल्याबाईंची जी आपण जयंती करतो त्यांच्या पुढं कधी जात धर्माचा शिक्का लागला नाही. त्याचं कारण हे आहे. अहो याच्या पलीकडे सोडा, पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन आपण सर्वजण जाऊन घेतो. पंढरपूरच्या विठुरायाच्या साठी महाराष्ट्रातून देशभरातून त्या आषाढी एकादशीला पालख्या निघतात. वारकरी संप्रदायाची चळवळ चालू राहते. पूर्वी वारकऱ्यांचं काम काय असायचं, तुमच्या गावातला एखादा वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन इथून चालत 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 पंढरपूरला जायचा. पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायाची सगळे एकत्र लोक यायची, विठुनामाचा गजर व्हायचा, कीर्तनं व्हायची. आणि आता वर्षभर पुढं काय करायचं याची चर्चा व्हायची. याची चर्चा झाल्यानंतर तो वारकरी गावात यायचा आणि गावातल्या लोकांना सांगायचं की तिथून काय सांगितलंय, आणि तिथला संदेश गावातल्या लोकांना सांगायचा. आणि गावातला तो वारकरी सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळे गावातली लोक तो जो निरोप असेल तो पाळायचे. मग हा वारकरी ज्या वेळेला पंढरपूरला जायचा, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी पालखीचं प्रस्थान सुरू केलं. देहूवरून पंढरपूरला पालखी जायला लागली. नंतरच्या काळामध्ये शिवरायांच्या नंतर त्या पालखीवर हल्ले व्हायला लागले आणि भारताच्या इतिहासामध्ये वारकऱ्यांसाठी पालखीला पहिल्यांदा संरक्षण हे छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं. त्या पालखीला छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिलं आणि सांगितलं की पालखीला जर कोणी त्रास दिला तर त्याची गय केली जाणार नाही. मग ती पालखी सुरू झाली, बंद पडलेली पालखी सुरू झाली आणि ती पालखी पंढरपूरला यायला लागली. भारतातला, देशभरातला, महाराष्ट्रातला वारकरी पंढरपूरला जायला लागला. पंढरपूरला तो वारकरी गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी खायची पंचायत व्हायची, त्याला त्या ठिकाणी राहायला व्यवस्था नसायची. त्या नदीपात्रामध्ये जिथं भेटेल तिथं तो थांबायचा आणि वारकऱ्यांची चळवळ जिवंत राहिली पाहिजे यासाठी काम करायचा. ही बातमी ज्यावेळेस मातोश्री अहिल्याबाईंना समजली त्यावेळेला मातोश्री अहिल्याबाईंनी ही सगळी वारकऱ्यांची कसरत बघितली आणि सगळ्यात मोठा निर्णय घेतला. पंढरपूरमध्ये मातोश्रींनी त्यावेळेस 2 एकरमध्ये 3 मजली होळकर वाडा बांधला, जो तिथं आलेल्या वारकऱ्यांना राहता यावं, खाता यावं आणि त्या ठिकाणी त्याला मुक्कामाची सोय व्हावी. वारकरी इथून चालत जायचा, पण तिथं गेल्यानंतर त्याला राहायची व्यवस्था नसायची. वारकऱ्यांच्या राहण्यासाठी 3 मजली होळकर वाडा मातोश्रींनी त्या ठिकाणी बांधला. आता हा वाडा कुठं आहे? विठुरायाचं दर्शन घेऊन आपण ज्यावेळेला बाहेर येतो, बाहेर येत असताना नदी पात्राकडे ज्यावेळेला आपण जातो त्याच्या डाव्या हाताला जी उंच दगडी इमारत आहे सर, ती इमारत म्हणजे होळकर वाडा त्यावेळेला मातोश्रींनी बांधलेला. एवढंच नाही तर त्या काळामध्ये विठुरायाच्या मंदिरामध्ये दिवाबत्ती म्हणजे त्याची पूजा अर्चना होण्यासाठी त्या ठिकाणी अडचण असायची. तर त्या काळामध्ये दर महिन्याला 25 रुपये मातोश्री स्वतः इंदोरवरून विठुरायाच्या मंदिराच्या खर्चासाठी पाठवायच्या. ज्या काळामध्ये 1 पैशाला 4 तोळे सोनं यायचं. हा तो काळ आहे की त्या काळामध्ये मातोश्रींनी विठुरायाच्या भक्तीसाठी आलेला वारकरी, विठुरायाच्या भक्तिभावासाठी वारकऱ्यांची पुरोगामी चळवळ टिकली पाहिजे याचा विचार घेऊन आलेला वारकरी, तो उपाशी नाही राहिला पाहिजे, त्याची हेळसांड नाही झाली पाहिजे, यासाठी मातोश्री अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये हे सगळं काम केलेलं आहे. मग मला सांगा याच्यामध्ये कुठं जातीचा धर्माचा विषय आला गो? अहो एवढंच काय, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कुठं आहे? कुठे बोला ना? तुळापूरला, बरोबर आहे? बरोबर ना सर म्हणले ते तू बोला ना. नाही बोलाय काय झालंय? नाही बोलून असं बिलही वाटलं झालंय आपलं. त्याच्यामुळे बोला. कुठं स्मारक आहे? पाठीमागचे सगळे कुठं स्मारक आहे?
तुळापूर. जोरात सांगा कुठं आहे? तुळापूर. हे तुळापूर कुठं आहे? आळंदीच्या शेजारी. म्हणजे कोणता जिल्हा येतो? पुणे. या गावाचं नाव औरंगजेबने नरकापूर केलं होतं ज्या वेळेला संभाजी महाराजांची तिथं हत्या झाली. हत्या झालेल्या त्या गावाचं नाव औरंगजेबनं काय केलं? नरकापूर केलं. नरकापूरचं नाव बदलून तुळापूर हे नाव मातोश्री अहिल्यामाईंनी ठेवलेलं आहे. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक रायगडावर आहे. रायगडावर शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचं प्रेरणास्त्रोत आहे. आज 6 जून आहे, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला ते ठिकाण म्हणजे प्रेरणास्त्रोत रायगड. नंतरच्या काळामध्ये पेशव्यांच्या सत्तेमध्ये आणि इंग्रजांच्या सत्तेमध्ये रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झालेलं होतं. जे आपल्याला आज दिसतं ते स्मारक तिथं नव्हतं. यासाठी शिवाजी महाराजांच्या नावानं स्मारक समिती तयार झाली. ही स्मारक समिती तयार झाली, मात्र पैसा स्मारक समितीला कोणी देत नव्हतं. ही बातमी ज्यावेळेस इंदोरचे राजे तत्कालीन तुकोजीराव महाराज तृतीय यांना समजली, त्यावेळेस महाराजांनी स्मारक समितीच्या सगळ्या लोकांना बोलावून घेतलं आणि सगळ्या लोकांना बोलावून घेऊन त्या काळामध्ये तुकोजीराव महाराजांनी 5 लाख रुपये खर्च केले आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधलं. आज जे आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघितो, पाहतो, दर्शन महाराजांचं घेतो, नतमस्तक होतो, हे स्मारक बांधण्याचं काम मातोश्री अहिल्यामाईंचे वारस महाराज तुकोजीराव तृतीय यांनी त्या काळामध्ये केलेलं हे आपल्याला माहितीच नाही. एवढंच नाही, अर्जुनराव केळुस्कर गुरुजींनी पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पुस्तक लिहिलं. पहिलं पुस्तक, ते पुस्तक प्रकाशित करायचं होतं. अर्जुनराव केळुस्कर गुरुजींनी शिवरायांच्या वरती पुस्तक लिहिल्याच्या नंतर ते पुस्तक इंग्रजीमध्ये भाषांतरित करायचं होतं आणि संशोधनावर इतका खर्च झाला होता की गुरुजींचं कुटुंब रस्त्यावर यायची वेळ आली होती. हे मी सांगत नाही. अर्जुनराव केळुस्कर गुरुजींचं शिवरायांच्या वरतीचं पुस्तक घ्या आणि त्याच्या मनोगतामध्ये वाचा. हे सगळं मनोगतामध्ये लिहिलेलं आहे. गुरुजी सांगतात की मी सगळ्या देशभरातल्या संस्थानिकांकडे गेलो आणि सगळ्या संस्थानिकांना सांगितलं की मी शिवाजी महाराजांच्या वरती पुस्तक लिहितोय, पण आज माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे, कुटुंब रस्त्यावर आलाय आणि हा पुस्तक प्रकाशन करण्याचा खर्च देखील मी करू शकत नाही. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती की मला आर्थिक मदत करा. का तर शिवरायांचा हा इतिहास जगभरामध्ये गेला पाहिजे, देशभरामध्ये गेला पाहिजे. ही गोष्ट घडत असताना त्यांना कुणीही सहकार्य केलं नाही. पण ही गोष्ट ज्यावेळेला ही बातमी इंदोरचे तत्कालीन राजे तुकोजीराव महाराज तृतीय यांना समजली, त्यावेळेला महाराजांनी त्या अर्जुनराव केळुस्कर गुरुजींना दरबारामध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की जो काही खर्च असेल त्याच्यासाठी जो काही तुम्हाला रसद लागेल तो सगळं खर्च करायला मी तयार आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक तुम्ही प्रकाशित करा. त्यावेळेला तुकोजीराव महाराज तृतीय यांनी 24,000 रुपये खर्च केले आणि शिवाजी महाराजांचं ते पुस्तक भारतामध्ये पहिल्यांदा प्रकाशित केलं. हे कोणी केलं
तुकोजीराव महाराज तृतीय मातोश्री अहिल्यामाँ साहेबांचे वारसदार. इथपर्यंतच ते थांबले नाहीत. ते पुस्तकांच्या प्रती विकत घेतल्या आणि जगभरातल्या प्रत्येक देशाच्या लायब्ररीमध्ये ते पुस्तक पोहोचवलं. आज या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 125 देशामध्ये आनंदाने उत्साहात साजरी केली जाते. पण 125 देशामध्ये ते पहिल्यांदा पुस्तक कुणी पोहोचवलं असेल तर ते होळकरांनी पोहोचवलेलं आहे. हा या देशाचा इतिहास आहे. आपल्याकडे एक फार गोष्ट सर सुंदर सांगितली जाते की मातोश्री अहिल्यामाई ह्या फक्त देवधर्म करायच्या, त्या लढत नव्हत्या, अशी गोष्ट आपल्याकडे सांगितली जाते ना. आपल्याकडे एक फोटो आहे मातोश्रींच्या हातामध्ये काय शिवलिंग आहे. शिवलिंगच का असेल हो? माता भगिनी आपण सगळे महादेवाच्या सगळे आपण भक्ती करतो. शिवलिंग का तर ते शिवाचं प्रतीक आहे. आजही तुम्ही मला सांगा, पुराणामध्ये असेल किंवा आजही असेल, महादेवाचा मुक्काम कुठं आहे? महिला भगिनी कुठं आहे? स्मशानामध्ये आहे का? महादेव म्हणला मला 3 मजली घर लागते, मध्ये POP लागती, पुट्टी लागती, AC लागती. स्मशानात. स्मशान म्हणजे का तर संसाराचा लोभ, कुठल्याही गोष्टीचा लोभ नाही, म्हणून कुठं स्मशानात. ज्याला कशाचीच आवड नाही, 3 पानांचा बेल ज्याच्या पूजेला लागतो, ज्याला कधी दान पैसे केलेलं कधी त्यानं मागितलं नाही, 3 फुलांचं बेलाचं पान, 3 पानाचा बेल, हे त्याचं प्रतीक. ते मातोश्रींच्या हातामध्ये आहे. याचाच अर्थ काय? मातोश्रींना त्या काळामध्ये संपत्तीचा मोह नव्हता आणि मोह नसलेल्या कारणामुळे जगभरामध्ये त्यांनी हे सगळी कामं केली. मग मला सांगा, मातोश्रींनी 28 वर्ष राज्यकारभार केला हे आपण सांगतो. ताट बसा सगळ्यांनी, आपण चर्चा का करलोत बघा. हे उठ रे, झोपू नको, उठ, ताट बस सगळे. तू म्हणत असशील काय कसरत लावली राव. बघा महिला भगिनी, तुमच्याकडे विषय फार महत्त्वाचा आहे, कारण गॅस खूप महागला आहे, तेल बी खायचं महाग झालंय, त्याच्यामुळे सगळ्यात अडचणीत आज कोण आहे? तुम्ही आहेत. पण मातोश्रींनी त्या काळामध्ये तुमच्यासाठी काम काय केलं होतं सांगू? आज तुमच्या अंगावर जी साडी आहे, हा माझ्या गळ्यात जो गमजा आहे, नाही तर तुमच्या अंगावर जो शर्ट आहे, हा तयार होतो कुठं? कारखान्यावर. कापूस जातो, कापसाचं तयार होतं आणि तो कपड्याच्या स्वरूपात येतो. भारतातली पहिली टेक्स्टाईल इंडस्ट्री, पहिला कपड्याचा कारखाना मातोश्री अहिल्यामाईंनी त्या काळात उभा केला होता, पहिला. आणि महिलांसाठी विशेष काय तर त्या काळात जो हातमागावर साडी तयार व्हायची, आज महाराष्ट्रातली पैठणी जगात प्रसिद्ध आहे, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, पण त्या काळामध्ये महेश्वरी साडी, या साडीला जगभरामध्ये मागणी होती, जी महेश्वरमध्ये तयार व्हायची. आणि त्या कारखान्यामध्ये एकही पुरुष कामाला नव्हता, 100% महिला त्या ठिकाणी कामगार होत्या. महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणारी एकमेव प्रशासिका राणी कोण असेल तर त्या मातोश्री अहिल्यामाई आहेत. म्हणजे आज बचत गट निघाला, आज महिला स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत, त्यांना बचत गटाच्या माध्यमातून सहकार्य झालं पाहिजे. पण त्या काळामध्ये महिलांसाठी हातमागावरचा कारखाना उभा कोणी केला असेल तर तो मातोश्री अहिल्यामाईंनी केलेला आहे. मी सांगत होतो की आपल्याकडे जे सांगितलं जातं की मातोश्री ह्या लढाया करत नव्हत्या, मी सांगत होतो की मातोश्री महादेवाला पूजा का म्हणतात, तर महादेवाच्या हातामध्ये काय आहे बोला, काय आहे? त्रिशूळ आहे. त्रिशूळ एक शस्त्र आहे. मग जर मला सांगा महादेवाच्या हातामध्ये शस्त्र आहे, याचा अर्थ मातोश्रींनी हातामध्ये शस्त्र घेतलं असेल? बरं मला सांगा, 28 वर्ष
एक महिला ज्या वेळेस प्रशासक होते, राज्य करते, त्या काळामध्ये असं कोणाला वाटलं नसेल का की जावं, आक्रमण करावं आणि राज्य ताब्यात घ्यावं? महिला भगिनी वाटलं असेल का नसेल? एक बाई राज्यकारभार करते, ती बाई सिंहासनावर बसते, 28 वर्ष भारताच्या भूमीवर राज्य करते. मग एखाद्या गड्याला वाटलं नसेल का जावं ते राज्य घ्यावं? वाटलं असेल ना. म्हणजे आज लोकशाही आहे, समोर बघा सगळे, आज लोकशाही आहे. सरपंच कुठे तुमच्या गावचे? त्यांचं जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करा तुम्ही. तुमच्या गावात पहिल्यांदा मी सरपंच बघतो की खाली बसलेत ते. मी आता महाराष्ट्रात फिरतोय ना, सगळ्यात जास्त वर बसायची हौस कुणाला असेल तर गावच्या, आणि तुमच्या गावचे सरपंच सगळ्यात मागं बसलेत. म्हणजे हा मोठेपणा बघा, किती तुमचं गाव सुंदर आहे. मग तुम्ही कसं बसलं पाहिजे? वा वा, टाळ्या वाजव स्वतःसाठीच बरं एकदा. आमच्या एका कार्यक्रमाला मी गेलो. कार्यक्रमाला गेल्यानंतर मी येण्याच्या पूर्वी तिथं एक ते सरने, तुम्ही फार सुंदर सूत्रसंचालन केलं, कुणालाच नाराज केलं नाही तुम्ही. सगळ्यात मोठं अवघड काय असेल तर सूत्रसंचालन करणं आहे. चुकून एखाद्याचं नाव राहिलं, लोक कुणालाच काय बोलत नाहीत, लोक पुन्हा पारावर तसं बसतात. बाकीचं कुणाचंच काही नव्हतं. ते पोले सर होते का नाही, त्यांनाच माझं नाव घ्यायचं नव्हतं, आणि त्याच्या मनात नव्हतं म्हणून तर त्यांनी नाव घेतलं नाही. बरं, मी पट्टी बी दिली ती की हो, का दिली नव्हती पट्टी? हाय का नाही अडचण? एखाद्याचं बघितलं नाव लक्षात नाही आलं, सगळा रोष कुणावर? पण तुम्ही अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं. तुमचं टाळ्या वाजून अभिनंदन आहे. मग ते सूत्रसंचालन सुरू झालं. मग त्यानं ते नाव सांगितलं, आता गावच्या प्रथम नागरिक अमुक अमुक ताई यांनी स्टेजवर यावं. मी आपलं असंच जसं आपले वैभव शेठ बसले तसं बसलेलो, बाकी सगळे मान्यवर. मग तसं म्हणल्यावर ते सगळे लोक म्हणले चला आता सरपंच येलेत, वाट करून दिली. मग तसं म्हणल्यावर त्या गावचे सरपंचपती आले. आता हे योगायोगानं तुमच्या गावात टोपी फिट बसली असली तर अपवाद सोडा, हे तुमच्या गावाचा विषय नाही. मग ते मी म्हणलं अरे हे सूत्रसंचालन करणारे तर बाईचं नाव पुकारायले आणि गडी का आण मला सर्व स्टेजवर. मग मी म्हणलं असं कसं काय? तर ती म्हणले नाही नाही, ते काय म्हणले, जसं सरपंच त्यांचे ते हे निवडून आल्यात तसं काय ती वरी आल्या सगळीकडं. ठीक आहे बा, काय अडचण नाही. मग माझं भाषण झालं, व्याख्यान झालं, 1.5 तास मी जिजाऊ, सावित्रीमाई, अहिल्यामाई, रमाई, शिवरायांच्यापासून ते जगद्गुरु तुकोबारायांच्यापर्यंत सगळे महापुरुषांचं व्याख्यान दिलं. आणि मग आता मी म्हणलं चला जय हिंद जय महाराष्ट्र, निघू आपापल्या घरी. लोक काय उठणं चालले. मग लोक उठणं चालले, म्हणलं अरे काय अडचण आहे? ती म्हणले थांबा तुम्ही, पहिल्यांदा सरपंच आले तर जे पहिले जे मूळ सरपंच आहेत ते खाली बसले आहेत, त्यांना वर बोलवा, आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचे म्हणले. मग मी म्हणलं बरोबर आहे, मातोश्री अहिल्यामाईंची जयंती, त्यांना वर बोलवा, त्यांचा सन्मान करा, त्यांना वर बसवा. मग त्यांना वर बोलवलं, त्यांचा सन्मान केला. मग गावातले पोरं खोडीला असतात, पोरं ती मग एक जण म्हणला थांबा थांबा माझा एक प्रश्न आहे म्हणला. ते म्हणले काय? सरपंच ताईंना प्रश्न. म्हणले ताई तुम्ही सरपंच झाल्यापासून आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतले जे शिक्षक आहेत ते वेळेवर येत नाहीत, काहीच नाही, लय गावाचं वाटोळ होईल बघा. मग ती म्हणले खरं आहे का? म्हणले हो. मग आमच्या ह्यांना विचारा म्हणले काय अडचण आहे ती. म्हणजे दुसरं एक जण म्हणला होती बघा ना ते दवाखान्यात जे आहे तिथं नीट गोळ्या नाहीत, पाणी नाही, औषध नाही, काही नाही, डॉक्टरही वेळेवर येत नाही. ते म्हणले हां. म्हणले हो. म्हणले काय हो कसं काय? आमच्या ह्यांना विचारा म्हणले ते. मग ते पुन्हा एक जण म्हणला हो नाल्या तुंबल्या, पाणी रस्त्यावर येईल, काय कुठली व्यवस्था नाही, काही नाही, काही नाही. ती ताई म्हणले असं का? ती म्हणले हो असंच आहे. ती म्हणले हे आमच्या ह्यांना विचारा कसं काय असं होईल ते. मग हे सगळं झालं, काही याचं उत्तर काहीच असं ना, सगळेच ते उत्तर विचारलं. ती म्हणाले आमच्या ह्यांना विचारा. मग मी म्हणलं बसल्या बसल्या आला आपण बाहेरून, आपल्याला कुठला वेळ थांबायचं इथं. मग मी म्हणलं अहो मग ताई सरपंच तुम्ही झाल्या तरी कशाला? ती म्हणल्या सर ते सुद्धा आमच्या, ते आले बी, माझी सही घेतली, मी सरपंच झाले, पण मला काही माहीत नाही. म्हणजे आम्ही एकीकडं सांगतो
की संविधानामुळं गावातल्या सरपंच पदापासून देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत महिला पोहोचली, पण ग्रामीण भागातलं हे आणखी वास्तव आहे. मग आजची जर ही परिस्थिती असेल, सरपंच साहेब तुम्ही मेंबर ग्रामपंचायत सदस्यातून झालात का जनतेतून झालात? हां, सगळ्यात मोठी सर कसरत काय असेल नेते, तर सदस्यामधून सरपंच होणं. निवडून आल्यावर तुम्ही त्यांना गोव्याला नेलतं का नाही? नाही. चला गाव चांगलं आहे तुमचं, आता काही काही गावामध्ये गोव्यालाच न्यावं लागतंय. गोव्यात काय स्वस्त मिळते पोरो? वा वा, टाळ्या वाजवा यांचं, छान. बरं, सरपंच झाला. तुमची आता ग्रामपंचायत किती आहे? 9 आहे. 8 सदस्य 9 सरपंच का? 9 सदस्य 10 सरपंच. 8 सदस्य 9 सरपंच, म्हणजे 5चं बहुमत का 4चं? 5. ज्याच्याकडे 5 ती सरपंच, म्हणजे ज्याला 5 मेंबर गवसले ती सरपंच झाला. मग मला सांगा, 5 वर्षाची ही सत्ता टिकविण्यासाठी सरपंचाला काय काय करावं लागते? ही का प्रश्न झाला का म्हणावं? काही बी करावं लागतंय. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. असं गावातला एक तरी माणूस लागतंय उत्तर देणारा. मला सांगा, 5 वर्षाची सत्ता टिकवायची असेल तर त्या सरपंचाला नाकी 9 आहेत. नमस्कार घातला, एखादा हसला नाही ती विचार कर दिवसभर, चला आपण ह्याला तर काम केलं तर ह्याचं नमस्कार घातला तरी हसना, काय चुकलं काय की आपलं? मग 5 वर्षाची, इकडे बघा समोर, चला 5 वर्षाची ग्रामपंचायतची सत्ता जर आपल्याला टिकवायची असेल तर आपण बघतो किती अडचण आहे. अहो इथलं सोडा हो, गुवाहाटीचं बघितलं का नाही आपण सगळ्यांनी? खोके ओके टीव्हीला ऐकलं ना आपण, निमेरातच गेले, पुन्हा धरून आणले, पुन्हा सत्ता सरकार स्थापन झालं. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज कायद्याचं राज्य आहे, कायद्यावर हा देश चालतो. मग कायद्याचं राज्य असताना सुद्धा आजही आम्हाला सांगितलं जातं की साम दाम दंड भेद हे राजकारणाचे सूत्र आज लोकशाहीमध्ये सुद्धा आहेत. जुने माणसं आजही सांगतात की तो माणूस लय भारी आहे, त्यानं लय माणसं संपिलेत तेव्हा ती पुढं आलाय. म्हणजे राजकारणामध्ये सत्ता ठेवायची असेल तर जो प्रमुख आहे त्याला काहीही करावं लागतं. एखाद्याला राजकारणातून बाजूला करावं लागतं किंवा कायमचं संपवावं सुद्धा लागतं राजकारणामधून. हे लोकशाहीमध्ये आज देखील करावं लागतं. मग माझा प्रश्न आहे की जर लोकशाहीमध्ये सुद्धा मनगट बळाचा वापर करावा लागतो तर ज्या काळामध्ये राज्य हे मनगटाच्या जोरावरच चालायची तो काळ मातोश्री अहिल्याबाईंचा होता. मग त्यांच्यावर कुणी आक्रमण केलं नाही आणि मग त्यांनी हातात तलवार घेऊन लढल्या नाहीत, असं घडू शकतं का? घडू शकतं का? की ज्या काळात राज्यच मनगटाच्या जोरावर चालायची. म्हणून मातोश्री अहिल्याबाई त्यावेळेस एक वाक्य सांगतात की ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. महिला भगिनी बघा, मातोश्री काय म्हणतात की ज्या मनगटात बळ आहे, बुद्धी आहे, ज्याच्याकडे चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर राजा बनू शकतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की मातोश्रींना त्या काळामध्ये हातामध्ये तलवार घेऊन लढणं हे क्रमप्राप्त होतं. अहो तोच प्रसंग आहे ज्या वेळेस मातोश्रींचं एकुलता एक पुत्र महाराज मालेराव यांचं निधन झालं. मल्हाररावांचं काही दिवसापूर्वी निधन झालं होतं, खंडेरावांचं निधन झालं होतं. आणि हा सगळा दुःखाचा डोंगर असताना
मालेरावांचं निधन होऊन 8 दिवस झाले नव्हतं, 10वा देखील झाला नव्हता. पुण्यावरून राघोबा पेशवा 50,000ची फौज घेऊन मातोश्री अहिल्यामाईंच्यावरती आक्रमण करण्यासाठी आला. 50,000ची फौज घेऊन. घरामध्ये दुःखाचा प्रसंग आहे. 8 दिवसापूर्वी ज्यांचा मुलगा मेलाय, घरात दुःखाचा डोंगर असताना अशा परिस्थितीमध्ये राघोबा आक्रमण करण्यासाठी आला. 50,000ची फौज घेऊन राघोबा पेशवा पुण्यावरून निघाला आणि पुण्यावर निघून त्याने पत्र पाठवून मातोश्री अहिल्यामाईंना सांगितलं की हे राज्य आता तुम्ही आमच्या ताब्यात द्या आणि हे राज्य आमच्या ताब्यात देऊन तुम्ही आता देवधर्म करायला निघून जा. त्याचा सगळा खर्च आम्ही स्वीकारू, आम्ही करू, कारण हे राज्य चालविण्यासाठी बाई म्हणून तुम्ही सक्षम नाहीत. मातोश्री अहिल्यामाईंना त्याने आव्हान दिलं, हे राज्य आता आमच्या ताब्यात द्या, आम्ही हे राज्य चालवू. मातोश्री अहिल्यामाई त्याला उलट टपाली पत्र पाठवून सांगतात, मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांची वारसदार आहे, ज्या शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. मी त्या मल्हारराव होळकरांची सून आहे, ज्या मल्हारराव होळकरांचं नाव जरी घेतलं तरी अटकपासून कटकपर्यंत गावाची गावं ओस पडतात. म्हणून शाहीर आत्माराम लिहितात, मल्हार आया मल्हार करीत चित्कार शत्रू संवार, भय चौफेर भय भरधाव, मराठशाहीचा खांदा उमराव, धन्य तो होळकर मल्हारराव. शाहीर आत्माराम काय लिहितात, मल्हार आया मल्हार करीत चित्कार शत्रू संवार, भय चौफेर भय भरधाव, मराठशाहीचा खांदा उमराव, धन्य तो होळकर मल्हारराव. मराठाशाहीचा गरुड स्तंभ म्हणून ज्याने 8 पार स्वराज्याची पताका नेली, मी त्यांची सून आहे. ज्या दरबारामध्ये शिवरायांचा अपमान झाला, त्याच दरबारामध्ये माझ्या नवऱ्यानं त्या अपमानाचा बदला घेतला होता. मी त्या खंडेरावांची पत्नी आहे आणि त्याच मालेरावांची मी आई आहे की ज्या मालेरावाचं 8 दिवसापूर्वी निधन झालंय, जो या राज्याचा वारसदार होता. त्याच्यामुळं राज्य चालवण्यासाठी मी सक्षम आहे. राघोबा पेशवा काय तयार नाही. तो 50,000ची फौज घेऊन अहिल्यादेवींच्या वरती मातोश्रींच्या वरती आक्रमण करायला आला आणि मग मातोश्रींनी त्याला सांगितलं की मी एक अबला बाई आहे, अबला स्त्री आहे, म्हणून जर तुला वाटत असेल की मी हे राज्य तुझ्या स्वाधीन करेल तर हे डोक्यातलं काढ. हातामध्ये बासडा घेऊन आणि तलवार घेऊन जेव्हा मी रणांगणात उभी टाकेल तेव्हा तुमच्या पेशव्यांना हे जड जाईल. मातोश्री त्याला असं म्हणले नाहीत की 8 दिवसापूर्वी माझं पोरगे मेलंय, आता मी जगू कुणासाठी. मातोश्रींना राघोबा पेशव्यानं 2 पर्याय ठेवले होते. नंबर 1 तर हे राज्य आमच्या स्वाधीन करा आणि देवधर्म करायला निघून जा, आणि नंबर 2 आमच्या सोबत युद्ध करा. कोणता पर्याय मातोश्रींनी स्वीकारला असेल? नंबर 2. आणि राघोबाला पत्र पाठवून सांगितलं, राघोबा येतोयस ना तुडायला? अरे बाबा ये, ही अहिल्यादेवी होळकर तुझ्या विरुद्ध लढायला खंबीर आहे. जिचा 8 दिवसापूर्वी एकुलता एक मुलगा गेला घरात, आता जगायचं कोणाकडे बघून हा प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राघोबा पेशवा आक्रमण करण्यासाठी आला. मातोश्रींनी त्या काळामध्ये आसपासच्या सगळ्या संस्थानिकांना पत्र पाठवली आणि सगळ्या संस्थानिकांना पत्र पाठवून सांगितलं की मेला ब्राह्मण पेशवा हरामखोरी झाला. हा प्रसंग आज माझ्यावर आहे, उद्या तुमच्यावरही असू शकतो, मला तुम्ही मदत करा. आणि त्या काळामध्ये मातोश्रींनी सगळ्या आसपासच्या सगळ्या सैनिकांना, सरदारांना पत्र पाठवले, संस्थानिकांना पत्र पाठवले. तुकोजीराव महाराजांना पत्र पाठवून सांगितलं की जेवण जर तिथं केलं असेल तर पाणी पिण्यास महेश्वरास येणे. आणि त्या काळामध्ये मातोश्री अहिल्यामाई साहेबांचा राजकारणामध्ये पकड इतकी मजबूत होती की मातोश्री अहिल्यामाईंनी एखादा शब्द टाकावा आणि तो खाली पडावा, असं अखंड भारतामध्ये कधीच घडत नव्हतं. मातोश्री एवढ्यावरच नाही थांबल्या, आसपासच्या सगळ्या संस्थानिकांना पत्र पाठवून सैन्य तर बोलावलंच, पण जगातली सगळ्यात मोठी क्रांती केली. आजपर्यंत ज्या महिलांना कधी घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, चूल आणि मूल याच्या पलीकडचा उंबरा कधी पार करता येत नव्हता, अशा बायांना मातोश्रींनी रणांगणात आणलं.
त्यांच्या हातामध्ये ढाल दिली, तलवार दिली आणि त्या काळामध्ये महिलांना लढण्याचं प्रशिक्षण दिलं आणि महिलांना लढण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांची सैन्यामध्ये भरती केली. या भारताच्या इतिहासामध्ये स्वतःच्या सैन्यामध्ये महिलांना, मुलींना भरती करणारी एकमेव माता, एकमेव प्रशासिका म्हणजे मातोश्री अहिल्यामाँ साहेब आहेत. एकमेव त्यांनी स्वतःच्या सैन्यामध्ये महिलांना भरती केलं. एवढंच नाही करून थांबल्या मातोश्रींनी त्या काळामध्ये त्याच महिलांच्या हातामध्ये ढाल दिली आणि तलवार देऊन सांगितलं, स्वराज्याची रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे. लढाईला तुम्ही सज्ज व्हा. सगळ्या बायांना त्या सैन्याच्या पुढे उभा केलं आणि राघोबा पेशव्याला पत्र लावून सांगितलं, राघोबा तुला आमच्यावर आक्रमण करायला यायचंय ना तर ये. ही अहिल्यादेवी एकटी नाही तर माझ्यासोबत 5000 महिला तुझ्या विरुद्ध तयार आहेत लढायला. क्षिप्रा नदीच्या अलीकडे पाय जरी टाकलास, राघोबा पेशव्याला मातोश्री पत्रामध्ये काय सांगतात बघा, अरे तू आमच्यावर आक्रमण करायला येतोयस ना, ये, ही अहिल्यादेवी होळकर तुझ्या विरुद्ध लढायला सक्षम आहे, तू आक्रमण करायला ये. राघोबा आक्रमण करल्याला मातोश्रींनी महिलांची फौज उभा केली आणि महिलांची फौज उभा करून राघोबाला पत्र पाठवून सांगितलं, राघोबा याद राख, क्षिप्रा नदीच्या अलीकडे पाय जरी टाकलास तर तुझ्या नाकात मेचकूट घालून नाही मारलं तर नाव होळकराची सून लावणार नाही. हे पत्र पाठवलं. राघोबाच्या डोक्यात एक बाई आहे, बाई कुठं लढणार आहे का? पेशव्यांच्या बाया कधी घराच्या बाहेर पडत नव्हत्या. त्या काळामध्ये मातोश्रींनी बायांचं सैन्य उभा केलं. राघोबाला एक खोटं वाटायलं. राघोबा म्हणायचा, बाई कुठं लढत असती का? बाईने लढणं त्या काळामध्ये कुणालाच मान्य नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये राघोबाला सांगतात, अरे पेशवा तू ये ना, तू एक क्षिप्रा नदीच्या अलीकडे पाय तर टाक, तुझ्या नाकात मेचकूट घालून नाही मारलं तर नाव होळकराची सून लावणार नाही. आसपास जे 50,000 सैन्य राघोबा सोबत होतं त्या सगळ्या सैन्याच्या प्रमुखांना पत्र पाठवून सांगितलं की हा प्रसंग आज माझ्यावर आहे, म्हणून तुम्ही जर माझ्यावर आक्रमण करून असाल तर हे तुम्हाला जड जाईल. त्या काळामध्ये ज्यांच्या जीवावर राघोबा पेशवा मातोश्रींवर आक्रमण करण्यासाठी आला, रातोरात मातोश्रींनी त्याला त्या सगळ्या सोबतच्या लोकांना एका रात्रीत फोडलं, बाजूला केलं. ज्या 50,000 फौजेच्या जीवावर राघोबा पेशवा आक्रमण करायला आला त्याच्यासोबत सैन्य नाही, मातोश्रींनी लगेचच दुसरं पत्र पाठवून सांगितलं, याद राख, तू येतोयस ना लढायला, ये, पण एक ध्यानात ठेव की तुझ्या विरुद्ध पुरुषांचं सैन्य नाही, महिलांचं सैन्य लढणार आहे, लक्षात ठेव. सोबतची लोक राघोबाला सांगायला लागली की मातोश्रींच्या विरोधामध्ये आम्ही तलवार हातात घेणार नाही, त्यांच्या विरुद्ध लढण्याचं पाप आम्ही करणार नाही, तुला लढायचं असेल तर तू लढ. मातोश्री त्याला सांगतात, अरे येतोयस ना ये, पण एक ध्यानात ठेव, तुझी लढाई हितल्या बायांसोबत आहे, तुझ्या विरोधामध्ये बाया लढणार आहेत, विचार करून ये, दोन्ही बाजूनं पराभव तुझा होणार आहे, इतिहास तुला नाव ठेवेल. राघोबा पेशवा आक्रमण करायला आला आणि बायाच्या विरोधात लढला आणि जिंकला तर इतिहास तुला नाव ठेवेल आणि इतिहास सांगेल, अशी काय मर्दुमकी गाजवलीस, लका बाईच्या तर विरोधात लढाई गेलतास, जिंकलास म्हणजे अशी काय लय मोठी मर्दुमकी गाजवली आणि तू आमच्याकडनं हरणार आहेस, हे त्रिकाल बाधित सत्य. मातोश्री पुढे पत्रात लिहितात. आणि जर तू हरलास तर इतिहास तुला नाव ठेवेल की बायाच्या विरोधात लढायला गेला आणि बायाचाच मार खाऊन वापस आला. काय प्रसंग असेल हो. 1 महिन्यापूर्वी ज्यांचा एकुलता एक मुलगा खर्ची पडलाय, आता कुटुंबात जगायचं कोणापुढे हा प्रश्न आहे. अशा अवस्थेत कोणीतरी 50,000ची फौज घेऊन येतो,
जो सुरुवातीला दाब टाकतो, राज्य आमच्या ताब्यात द्या नाहीतर लढायला तयार व्हा. अरे मातोश्रींचा आत्मविश्वास बघा, त्याला सांगतात अरे दोन्ही बाजूने पराभव तुझाच आहे. सोबतच्यांनी त्याला सांगितलं मातोश्रींचं दातृत्व एवढं महान आहे, तू जर जाऊन पायावर पडलास तर तुला मातोश्री 100% माफ करतील. तो राघोबा पेशवा धावत धावत गेला, मातोश्रींच्या पायावर पडला आणि माफी मागायला लागला. जो 1 महिन्यापूर्वी पुण्याहून निघताना तो सांगतो की राज्य आमच्या ताब्यात द्या नाहीतर लढायला तयार व्हा, तो दुसऱ्या महिन्याला मातोश्रींच्या पायावर पडतो. सगळीच युद्ध रणांगणामध्ये जाऊन रक्त गाळून जिंकावी लागत नाहीत, तर काही युद्ध बुद्धीच्या कसोटीवरही जिंकावी लागतात. हे इतिहासामध्ये मातोश्री अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये सिद्ध केलेलं आहे. मग राघोबा पेशवा म्हणायला लागला आम्हाला माफ करा, आमचं चुकलं. मग मातोश्रींनी सांगितलं ठीक आहे बाबा जा, तुला तुझी चूक कळाली ना. अरे शत्रूसुद्धा ज्यावेळेस आक्रमण करायला येतो त्याला देखील मातोश्रींनी माफ केलं. इतकं दातृत्व त्यांचं महान होतं, म्हणून आज त्यांची जयंती आपण मोठ्या अभिमानानं साजरी करतो. मातोश्रींनी त्या काळामध्ये 4 युद्ध केली, 4, आणि 4ही मातोश्री जिंकलेल्या आहेत. 4ही 28 वर्ष राज्यकारभार करताना हातामध्ये शिवलिंग तर ठेवलंच, पण दुसऱ्या हातामध्ये वेळ प्रसंगी तलवार देखील उचललेली आहे आणि तो तलवार घेऊन रणांगणामध्ये जाण्याचं काम त्या काळामध्ये मातोश्री अहिल्याबाईंनी केलेलं आहे. म्हणून शाहीर अनंत फंदी मातोश्री यांच्याकडे आला आणि मातोश्रींकडे आल्याच्या नंतर तो म्हणायला लागला की मातोश्री मी तुमचं कर्तृत्व ऐकून इथपर्यंत आलोय, मला तुमच्यावर कविता करायची आहे, तुमच्यावर गाणं लिहायची आहेत, पोवाडा लिहायचा आहे. मातोश्री त्याला म्हणल्या अरे हे माझं तर कर्तव्य आहे, या राज्याची सेवा करणं हा माझा धर्म, ही ईश्वरानं दिलेली माझ्यावर जबाबदारी आहे. तुला जर लिहायचंच असेल, तुला जर पोवाडेच तयार करायचे असतील तर साधू संतांवर कर, वारकरी संप्रदायावर कर, मी देव नाही. आज विचार करा, तुमच्या माझ्याकडे एखादा जर गाणे बनविणारा आला, तो जर म्हणला की बघा पोलीस सर मी तुमचं क्लासेस बघून एवढा प्रभावित झालो आहे, तुमचे एवढे सगळे प्रसिद्ध क्लासेस आहेत, मला तुमच्यावर गाणं बनवायचं. सर तुम्ही काय म्हणताल, बरं आहे बाबा बनवा गाणं. आता आमचे वैभव शेठ तुम्ही आहेत, तुम्ही राजकारणामध्ये, तुम्हाला जर कुणी म्हणलं बघा मी तुमच्या कार्याला एवढा प्रभावित झालो आहे, मला तुमच्यावर गाणं म्हणा, तुम्ही काय म्हणताल एक 10,000 धरण लवकर बनव. तुम्ही काय, मी तीच करेन. मग त्यावेळेला जो स्वतःहून मातोश्रीकडे येतो म्हणतो या मी तुमच्या कार्याची महती ऐकून आलो आहे, मला तुमच्यावरती कौनं तयार करायची, तर मातोश्री त्याला समज मी हे कर्तव्य पार पाडते, माझ्यावर कुणी काय करू नका, कुणी लिहू नका. म्हणून मातोश्रींनी त्या काळामध्ये जे काम केलं हे मानवतेचा दृष्टिकोन समोर ठेवून काम केलं. जर त्यांनी एका जातीसाठी धर्मासाठी काम केलं असतं तर त्यांनी परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराच्या बाहेर लिहायचं होतं की इथं फक्त धनगरांनी यावं, इथं फक्त हिंदूंनीच यावं, किंवा त्या गंगाखेडच्या घाटावर तिथं लिहायला पाहिजे होतं की इथं पाणी भरायला फक्त हिंदूंच्याच बायांनी यावं, किंवा इथं मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी धनगरांनीच यावं. मला एक सांगा, आपण 31 मेला बऱ्याच लोकांनी स्टेटस ठेवताना काय ठेवलं, धनगरांची राणी अहिल्याराणी. मला एक सांगा, मातोश्री अहिल्याबाई यांनी धनगर समाजासाठी केलेलं एक काम दाखवा आणि 1,00,000 रुपये बक्षीस मिळवा. बक्षिसाची व्हॅलिडिटी 12 महिने, कधी मला कधी येऊन भेटा की असं असं काम म्हणजे धनगरांसाठी केलं. आपण काय म्हणतो बघा, महापुरुष गेल्यानंतर त्या समाजातल्या लोकांनी त्यांना जात म्हणून बघायला सुरुवात केली, हे तर मान्य आहे. उदाहरण आपल्यापासून घेऊ चला. मातोश्री अहिल्याबाईंचा विषय निघाला की धनगर समाज काय म्हणतो, मातोश्री आमचा हक्क आहे त्यांच्यावर, त्यांची जयंतीने ते कुणी साजरी करायची, आपणच. शिवाजी महाराजांचं नाव निघालं,
की मराठा समाज काय म्हणतो? शिवाजी महाराज आमचे आहेत. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांचं नाव निघालं, माळी समाज काय म्हणतो? ती आमची प्रॉपर्टी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव निघालं, बौद्ध समाज काय म्हणतो? अण्णाभाऊ साठेंचं नाव निघालं, मातंग समाज काय म्हणतो? अण्णाभाऊ आमचे आहेत. प्रसंग बघा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्याची संकल्पना मांडली, तर ते स्वराज्य स्थापन करू नये यासाठी शिवाजी महाराजांना विरोध करणारे त्यांच्याच सगळे सोयऱ्यातले होते. पहिला विरोध कोणी केला शिवरायांना? स्वकीयांनीच केला. मातोश्री सती गेल्या पाहिजेत. खंडेराव महाराजांचं निधन झाल्यानंतर मातोश्री सती जायला लागल्या. मल्हारराव होळकरांनी सांगितलं की हा राज्याचा कारभार तुला बघायचा आहे, तू सती जाता कामा नये. तर मातोश्री अहिल्यामासाहेब सती गेल्या पाहिजेत याच्यासाठी सगळ्यात मोठा प्रयत्न हा धनगरांनीच केला. धनगरांनी म्हणजे कोणी? त्यांच्याच मातोश्रींच्याच पाहुण्यातल्या लोकांनी मल्हाररावांना सांगितलं, तुम्ही धर्म बुडवायलात, बाईनं सती जायचं असतंय, आहेपणी जर नवरा मेला तर तिनं सतीवरच जाऊन तिथं जाऊन त्या चितेवर बसायचं असतंय. मल्हाररावांनी सांगितलं, मला हे बाकी माहीत नाही, माझी सून सती जाणार नाही. मग मातोश्री सती गेल्या पाहिजेत, त्या चितेवर बसल्या पाहिजेत, हे पहिल्यांदा कुणी सांगितलं? धनगरांनीच म्हणले ना. मल्हाररावांनी सांगितल्यानंतर बी महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली म्हणून त्यांना घराच्या बाहेर काढलं. ते कुणी काढलं? माळी समाजानंच काढलं ना. बाई कुठं शिकत असती का म्हणून माळी समाजानंच महात्मा फुलेंना बहिष्कृत केलं ना समाजातून. एवढं काय, महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या दत्तक मुलाला माळी समाजानं चितेला सुद्धा अग्नी देऊ दिली नाही. तोच माळी समाज म्हणतो महात्मा फुले आमचे आहेत. अण्णाभाऊ साठेंना शेवटच्या काळामध्ये स्वतःची लिहिलेली पुस्तकं विकून उदरनिर्वाह करावा लागला. चळवळीत काम करत असताना त्यांच्यावरती वेळ आली, त्यावेळेस कधी मातंग समाजानं सहकार्य केले नाही. तो मातंग समाज म्हणतो अण्णाभाऊ आमचे आहेत. मला सांगा, या जात धर्मातल्या लोकांनी या सगळ्या महापुरुषांना बांधून घेतलं, परंतु हे खरंच असे का हो? शिवाजी महाराजांची आणि मल्हाररावांची कधी भेट झाली का? तरी देखील शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य म्हणून अटकेपासून कटकपर्यंत स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं तेच स्वराज्य पुढे कुणी वाढवलं? मल्हारराव होळकरांनी वाढवलं, मातोश्री अहिल्यामाईंनी वाढवलं. शिवाजी महाराजांना कधी महात्मा फुलेंनी उभ्या आयुष्यात बघितलं नाही, पण शिवाजी महाराजांच्या वरती पहिला पोवाडा जग सांगत असताना मासा पाणी खेळे कोण गुरु त्याचा, पोवाडा गातो राजे शुभा छत्रपतीचा. शिवाजी महाराजांच्या वरती पहिला पोवाडा कोणी लिहिला? महात्मा फुलेंनी लिहिला. शिवाजी महाराजांच्या वरती लिहिलेलं पुस्तक देशात प्रकाशित कुणी केलं? तुकोजीराव महाराज होळकरांनी केलं. यांनी शिवाजी महाराजांना कधीच बघितलं नाही. महात्मा फुलेंची शिवरायांची भेट नाही, तरी शिवरायांना करू या महापुरुषांनी मानलं. महात्मा फुलेंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कधीच भेट झाली नाही, तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि अण्णाभाऊंची कधीच भेट झाली नाही, तरी अण्णाभाऊंनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं. जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव. भीमरायांच्या चळवळीचं पुढं
खऱ्या अर्थानं काम कोणी केलं असेल तर ते अण्णाभाऊंनी केलेलं आहे. या महापुरुषांनी एकमेकांना कधी बघितलं देखील नाही, तरी देखील त्यांचा विचार पुढं नेला. मग हे सगळे महापुरुष हे वेगवेगळ्या जातीतले होते, वेगवेगळ्या समूहातले होते, यांनी कधी जातभेद केला नाही. मग महापुरुषांना आपण जातीत बांधणं हे कितपत योग्य आहे? अहो मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज बौद्ध समाज म्हणतो आमच्यासाठी काम केलं, आमचे ते निळं रक्त, आता पिवळं निळं भगवं लय रक्ताचे प्रकार झालेत. रक्त सगळ्यांचं लालच आहे, पण जातीच्या धर्माच्या कलरनुसार धनगर म्हणले आमचं रक्त पिवळं आहे, मराठी म्हणले आमचं भगवं आहे, बौद्ध म्हणले अरे आमचं निळं आहे, मुसलमान म्हणले आमचं हिरवं आहे. सगळे जर झोप बरं आणि रक्त काढा आणि त्यांनाच म्हणा ओळख धनगराचं कोणतं आहे, मराठ्याचं कोणतं आहे, माळ्याचं कोणतं आहे, तेल्याचं कोणतं आहे, कोणब्याचं कोणतं आहे, ओळखता येतंय का? रक्त लाल आहे, झालर फक्त जातीची आहे. या महापुरुषांनी कधी जातीसाठी काम केलं नाही. म्हणून वामन दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल लिहितात, भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, बा भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारे चोक असते, बा भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. म्हणून शिवरायांच्या बद्दल वामनदादा लिहितात, शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे वामनदादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहितात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं. आज ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, पण या देशातल्या ओबीसींसाठी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणारा एकमेव नेता, त्यांचं नाव आहे डॉक्टर BR आंबेडकर. एकच ज्यांनी इथल्या ओबीसींच्या आरक्षणासाठी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचाच राजीनामा देऊन टाकला. इथं ग्रामपंचायतचा मेंबरला जर राजीनामा दे म्हणलं, आहे का मेंबर कुणी इथं वरी बसलेला? खाली कुठं कुठं आहे का? नाही, मेंबरच नाही एक बी गावात तुमच्या. आताच म्हणले ना तुम्ही 8 मेंबर आहेत, 9वा सरपंच आहे. कुठं आहे मेंबर? अरे हात वरी करा ना, कोण आहे मेंबर ती करा बरं हात. बिना मेंबरचं गाव आहे, फक्त सरपंच आहेत. अरे पठ्ठे, ए बा मी खरंच तुम्हाला राजीनामा द्या म्हणायला नाही, मी म्हणलेलं तुम्ही देणार. बरोबर आहे. एकीकडं केंद्रीय मंत्री, अहो लोक म्हणजे राज्य सोडून गुवाहाटीला चालले मंत्री पद भेटावे म्हणून. बाबासाहेब म्हणले या देशातल्या ओबीसींचा प्रश्न आहे, या देशातल्या हिंदू महिलांच्या कोडबिलांचा प्रश्न आहे, त्यांच्या न्याय हक्काचा प्रश्न आहे, आणि तो मी केंद्रीय मंत्री न्यायमंत्री असताना सुद्धा जर तो पूर्ण करू शकत नसेल तर माझ्या मंत्रिपदाचा उपयोग नाही. म्हणून केंद्रीय मंत्री पदाला लात मारून राजीनामा तोंडावर फेकला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे. आणि त्यांच्याच जातीतला बाबू जगजीवन राम नावाचा एक नेता जो बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहिला आणि बाबासाहेबांना पैसे घेऊन पाडलं, आणि तोच बौद्ध समाजाच काय म्हणतो, बाबासाहेब आमचं म्हणजे काय आहे, निळं रक्त आहे, आणि त्याच निळ्या रक्तानं बाबासाहेबाला पाडलं. मला सांगा, या महापुरुषांनी कधी जात बघितली नाही, मग आजपासून म्हणताल का बरं निळं रक्त, भगवं रक्त, अमुक रक्त, तमुक रक्त, काढा बरं हातावर मारा ब्लेडा. हां, आता सगळे पोरं बसलेत, कधी ना कधी रक्त काढून कुणाला पत्र लिहिलं असेल ना. तवा तरी बघितलं असेल ना की रक्त भगवं पिवळं निळं हिरवं काळं नसतंय, ते कसलं असतंय, फक्त ते 2-4 प्रकारात असेल. कुणाचं O पॉझिटिव्ह असेल, कुणाचं B पॉझिटिव्ह असेल, कुणाचं AB निगेटिव्ह असेल, पण रक्त हे प्रत्येक माणसाचं लालच असतं. त्याच्यामुळं जाती धर्मावरून कधी भेद झाला नाही पाहिजे.
तर खऱ्या अर्थानं त्या महापुरुषांची शिकवण आपण पुढे घेऊन चाललो, हे खरं महत्त्वाची गरज आहे. हे जरा सडा ठीक आहे, आपण हे इतिहास ऐकला, सगळं ऐकलं. 11 वाजलेत, अजून 1 तास आपल्याला बसायचं आहे. नाही नाही झालं 10 मिनिट. तुम्ही चिंता करू नका, मला तुमचं दुःख लक्षात येईल. तुम्हाला उठता येई नाही आणि झोप येईलेमुळं बसूही वाटणं चालले का. सकाळी लवकर उठायचं हे आमचं काय नाही. आमचं काय नशीब मिरवणूक नव्हती आज. मिरवणूक जर असती तर नुसतं असं केलं असतं. असं केलं असतं का नाही खरं सांगा बरं. अहिल्यादेवी बी माहीत नाहीत, शिवाजी महाराज बी माहीत नाहीत. सकाळ कळालं असतं ते रात्री व्याख्या झालं तर म्हणा बा आपण कुठं आहे काय होतो, नुसतं बसलेलंच होतो की होतंय का नाही. मी विषय तुम्हाला गमतीनं का सांगायला लागलो, ताट बसा सगळे. आता शेवटचा विषय तुम्हाला सांगतो. आता इथं बसलेल्या जवळपास लग्न झालं का तुझं मित्र. अरे अवघड कंडिशन आहे. तुमचं बी झालं सर, अभिनंदन तुमचं. म्हणजे तुम्ही ह्या फेऱ्यातले शेवटचे नवरदेव. नाही ना, ह्या फेऱ्यातले शेवटचे नवरदेव आपले पोलीस साहेब आहेत. सरकारी नोकरी म्हणजे काय बाबा, तुम्हाला म्हणजे काय हुंडा विंडा. जसं झाडी डोंगर हॉटेल होतं तसं तुम्हाला गाडी फ्रीज सगळंच येणार आहे. आता तुमचाही तुम्ही शेवटचे नवरदेव आहेत ह्या गावातले. तू झालं का रे. तुमचं नाही हो, तुमचं झालेलं दिसतंय ना दुःख मला चेहऱ्यावर तुमच्या. लग्न न झालेले पोरं बघा बरं, लगेच त्यांच्या लक्षात आलं की ही खरा विषय व्याख्यानाचा ही असला पाहिजे. लग्न नाही झालं, तुला वाटतंय का बरं होईल खरं सांग. तुझं झालंय का रे पांढरा शर्ट मोबाईल खिशात, तुझं तुलाही वाटत नाही ना होईल म्हणून. का हाय विश्वास मामाची पोरगी बिरगी आहे का तुला, आहे का. अर मग तर अवघड आहे. अरे 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 लय जणांनी इथं तसेच आहेत ना बिना लग्नाचे. झालंय का फोटोवाले झाले. हां वाटत नाही मला झालंय म्हणून तर विचारले झालंय का नाही झालं. अहो हे हसण्याचा विषय सोडून द्या. तुम्हाला वाटत असेल किंवा हे अचानक मध्ये कसं काय विषय आला. हेरम कुलकर्णी नावाचे एक पत्रकार आहेत. त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वे केला. आता आपल्याला हे लग्न हे थोडं आपण ग्रामीण भागात असल्यामुळे थोडंसं वाटतंय किंवा कसं काय. तर त्यांनी त्यांचं झालंय त्याच्यामुळे त्यांना काय दुःख आहे त्या गोष्टीचं. मामा बसून घ्या. ओके ओके महाराज नाही मी बसा. थँक्यू व्हेरी मच बसा. ते हे मगाचे ज्यांनी डान्स केला ना त्या मुलींना देऊन टाकाय. हो ते सर सांगतात शेवटला. नाही ना ते आपला ते पोरगा कोण होता प्रितेश कुठे गेला झोपला का ही त्याला बक्षीस देऊन टाका. चला काय हे सर हे पकडा त्यांच्या नावानं त्याला ते बक्षीस देऊन टाका. तर त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वे केला आणि ग्रामीण महाराष्ट्राचा सर्वे केल्यानंतर त्यांनी त्या सर्वेत सांगितलं की जर तुमच्या या गावामध्ये 1000 जर पोरं बिना लग्नाचे असतील तर त्याच्यापैकी 300च पोरायचे लग्न होत आहेत होणार आहेत. 700 पोरं प्युअर बिना लग्नाचे राहणार. म्हणून वाटत नाही का नाही आहेत आहेत असं. सगळ्यात काळजी तुम्हाला ही पोराचे 2चे 4 हात कधी होतेत की पण ते होणार म्हणून वाटत नाही का नाही नाहीत म्हणून अपेक्षा आहे का नाही शेवटपर्यंत बी. त्याचे कारण त्यांनी सांगितले. ते म्हणले 700च पोराचे म्हणजे 300 मुलांचे लग्न होईल सर 700 पोरं लग्न होईनात त्यांचे. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की ते 700 पोरं हे शेतकऱ्याचे पोरं आहेत.
आणि शेतकऱ्यांच्या पोराला पुरी द्यायला मायबाप तयार. हे खरं आहे का खोटं आहे तुम्हीच मला सांगा. खरं आहे ना? मग पोरो मला सांगा, आपण शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला, हे आपली चूक आहे का? मग आम्हाला लहानपणापासून काय सांगितलं? भारत हा देश आहे तो कृषी प्रधान. काय सांगितलं महिला भगिनी? ऐकलं ना आपण सर? भारत हा देश कृषी प्रधान देश आहे. आणि ह्या कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी कोण आहे? मोठ्यानं सांगा ना. राजा. शेतकरी कोण आहे? मग जर शेतकरी या राज्यामध्ये देशामध्ये राजा असेल तर शेतकऱ्याचं पोरग कोण आहे? राज. कुठे बोला ना. कोण आहे? आणि 35चा राजकुमार झाला आणि त्याचं लग्न होईना. म्हणजे एकीकडे आम्हाला राजा म्हणायचं. अरे आम्ही जर राजा असतो तर आमच्या घरावरचे पत्र निघानात. आणि तिकडं मुंबई पुण्याला कुणाच्या तरी घरावर हेलिकॉप्टर उतरायला लागलंय. कुणाच्या घरावर हेलिकॉप्टर उतरतंय मला सांगा मुंबई पुण्यामध्ये? अदानी, अंबानी, आणखी बाटा, टाटा, हे सगळे उद्योगपतींच्या घरी हेलिकॉप्टर दारात उभे आहेत. मग खरे राजे कोण आहेत? कोण आहेत? आपण राजे बी नाही, आपलं पोरग राजकुमार बी नाही, आपलं पोरग 35चं झालंय, आपल्याला त्याची चिंता आहे. मग मला सांगा, या कृषीप्रधान व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याची किती मोठी पिळवणूक आहे? शेतकऱ्यांचा पोरगा म्हणून त्याला जर मुलगी देत नाहीत, हा शेतकऱ्यांचा किती मोठी चेष्टा आहे मला सांगा. तुमच्याकडे सोयाबीन पिकतं का कापूस पिकतं? दोन्ही. ऊस जवळपास आहे का? ऊस कमी प्रमाणामध्ये. कापसाचा एक 10 वर्षापूर्वीचा भाव किती होता? 5,000 रुपये 10 वर्षापूर्वी. आज किती आहे? 6, 6.5. आपण ठरवू शकत नाहीत ना. आपण आपल्या मालाचा, शेतमालाचा भाव ठरवू शकतो का यूट्यूबर साहेब? उदाहरणार्थ आपण बिटाला आपला नाही ते जिनिंगला कापूस घेऊन जातो. 2 व्यापारी तिथं येतात, त्या कापसाकडे बघतात. जो कापूस आपण 4 महिने 5 महिन्यापासून जोपासला, आपली माय माऊली ते येचू बोटाच्या पार नक्या घुसून बोटांची अवस्था सगळी बिकट झाली, हाताला भेगा पडल्या, पायाला चिरा पडल्या, ते कापसाचे पोते गोण्या नेऊ बापाची मान बसली. आणि 2 व्यापारी तिथं आले, त्या कापसाकडे बघितलं आणि म्हणले थोडा हलकाच वाटायला आहे, थोडी क्वालिटी स्लो आहे, अमुकच आहे तमुक आहे. म्हणजे दोघंच भाव सुरू करायला लागले. काय म्हणले? हे कितनं घ्यायचा? एक म्हणला 3 घ्यायचा, दुसरा म्हणला 3.5 घेऊ, तिसरा म्हणला 3.5, ती म्हणला 4, 400, 450, 4,200, 4,250, 4,250 जा घेऊन. असंच होतं ना. 2 जण आले, तुमचा कापूस बघितला, तुमचं सोयाबीन बघितलं, ते दोघांनीच तुमचा भाव ठरविला आणि त्यातलं एकच त्याला म्हणतंय आणि जा घेऊन तू 4,250ला, काय अडचण नाही. तुम्हाला विचारलं का? विचारलं तुम्हाला? विचारलं का? आपल्या दुधाचा भाव आपण ठरविला, पण याचा भाव कुणी ठरविला? याचा भाव कुणी ठरवला? याचा भाव कुणी ठरवला? हे किती पाणी आहे? आमचं 1 लिटर दुधाचा बी भाव नाही एवढा जेवढा हे. मग याचा भाव जर हे सगळे लोक ठरवायले तर आपल्या माझा भावाचा भाव आपण का ठरवायचा नाही, का ठरवू दिला जात नाही, याचं आत्मचिंतन जयंतीच्या माध्यमातून केलं पाहिजे. का असं जमतंय? आता समजा तुमच्या गावचा माणूस गेला, तुम्हाला कोणतं जवळ इथं बाजारपेठ आहे?
पालम गंगाखेडला गेला, बिटामध्ये गेला आणि तिथं खताचं पोतं घ्यायला गेला. समजा तुमच्या गावातले 2 माणसं गेले, त्या खताच्या पोत्याकडे बघितलं आणि दोघांनी एकमेकाकडे बघितलं, कितला घ्यायचं. आपला एक जण म्हणला 150ला, ती म्हणला 200ला, ती म्हणला 250ला, मी 300ला, तू 300ला घ्यायलास, जा घेऊन 300ला उचल. जमतंय का असं? दुकानदार पैसे दिल्याशिवाय हात तर लावू देत का? त्यानं जेवढ्याला म्हणील तेवढ्याला आपल्याला त्याचं द्यावं लागतं. मग ह्या भांडवलदारी व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांची अवस्था का अशी आहे याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. म्हणून आम्हाला शिवरायांची आठवण का होते, मातोश्री अहिल्यामासाहेबांची आठवण का होते, तर शिवाजी महाराजांनी सांगितलं, माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा विना परवानगी हात लावू नका. सावकाराकडं जी गवताची काडी ठेव म्हणून ठेवली होती, सावकाराचं कर्ज दिल्यानंतर महाराजांनी ती काडी सुद्धा वापस घेतली. ज्या वेळेस पेरणी मातोश्रींच्या राज्यामध्ये व्हायची तर स्वतः मातोश्री हातामध्ये टिपणीवर धान ठेवून ती पेरणीचं पहिलं तास लावायच्या आणि मग सगळ्या देशात पेरणी व्हायची. शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याच विचारानं पुढे कोणी राज्य केलं असेल तर ते मातोश्री अहिल्यामाईंनी केलेलं आहे. शेतकऱ्याच्या पोरांनी इथून पुढे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि युवक मित्रांना माझे हात जोडून विनंती आहे की आता व्यवसायाकडे आपण सर्वांनी वळणं गरजेचं आहे. इट्स अ फॅक्ट. नोकऱ्यांचं प्रमाण खाजगीकरणामुळं ऑलरेडी कमी होत चाललेलं आहे. आता जेवढं आपण ST आरक्षणासाठी भांडायलोत ते मिळेल तेव्हा मिळेल, जे आपल्याकडं आहे त्याचा वापर करून ध्येयापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. महात्मा फुलेंनी चळवळ उभा केली पण ते त्या काळातले व्यावसायिक होते. महात्मा फुलेंच्या व्यवसायाचा टर्नओव्हर त्यावेळेला 20,000 रुपये होता. 20,000 रुपये केव्हा होता? जेव्हा हे टाटा, बाटा, बिर्ला, अंबानी 2,000 रुपयावर त्यांचा टर्नओव्हर असायचा. त्यावेळेस महात्मा फुले 20,000 रुपये त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर असायचा. महात्मा फुलेंनी चळवळी सोडून जर नुसता व्यवसाय केला असता तर हे टाटा, बाटा, बिर्ला, अंबानी महात्मा फुलेंच्या घरात भांडे धुवायला असते, भांडे धुवायला. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की महात्मा फुलेंनी सामाजिक काम केलं पण त्या काळामधले ते सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. पुण्याचं खडकवासला धरण, हे धरण बांधण्याचं काम त्यावेळेला महात्मा फुलेंनी केलेलं आहे. त्यावेळेस येरवाड्याचा पूल आजही तसाच आहे. तो येरवाड्याचा पूल सुद्धा महात्मा फुलेंनी बांधला. मला तुम्हाला सांगायचं हे की आता आपण व्यवसायाकडे वळलं पाहिजे. डोक्याच्या मालिशपासून ते बुटाच्या पालिशपर्यंत जो व्यवसाय करता येईल तो आपण करून पुढे गेलं पाहिजे. तर ही परिस्थिती आपली बदलणार आहे आणि ही परिस्थिती आपण सर्वजण मिळून बदलाल एवढीच अपेक्षा या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं जयंतीचं वेगळेपण काय असेल तर ही विचारांची जयंती या ठिकाणी साजरी झाली. आज कदाचित तुम्हाला मिरवणूकही काढता आली असते, मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावून नाचता देखील आलं असतं, पण तुम्ही इथं विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना इथं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा यासाठी त्यांना प्रोत्साहन. खऱ्या अर्थानं जयंतीचं स्वरूप हे असलं पाहिजे. त्यासाठी आयोजन समितीचं तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करा, जोरात टाळ्या वाजवून. हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. मी मगाशी बोलत असताना सांगितलं की जी मुलं आज इथं बोलली त्यांच्यापेक्षा जास्त मुलं ही पुढच्या वर्षी भाग घेणार आहेत. त्याच्यामुळे हा व्यक्तिमत्वाचा विकास हा जयंतीच्या माध्यमातून होतोय. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. एक शेवटचा प्रसंग तुम्हाला, शेवटची गोष्ट सांगतो. दिल्लीच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं करून आणि त्यांना नंतर कैद करून महाराष्ट्राचा अपमान केला.
हे आपल्याला कितवीमध्ये शिकवलं आहे? 4थीमध्ये शिकवलं आहे. शिवाजी राजांना मागच्या रांगेत उभं केलं, याचा अर्थ तो अपमान एकट्या महाराजांचा आहे का? तर तो अपमान महाराष्ट्राचा आहे. जर औरंगजेबनं महाराजांचा अपमान केला तर तो अपमानाचा बदला घेणं ही खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट होती. औरंगजेबचा तत्कालीन वारसदार गाजीउद्दीन यानं खंडेराव होळकरांना म्हणजेच मातोश्री अहिल्यामाँ साहेबांचे पती आणि मल्हारराव होळकरांचे सुपुत्र यांना दिल्ली दरबारामध्ये बोलावून घेतलं. आणि दिल्ली दरबारात जाण्यापूर्वी मल्हाररावांनी खंडेरावांना सांगितलं, आपलं त्या शिवरायांचं राज्य पुढे चालवतोय ज्या शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्याच दिल्ली दरबारामध्ये शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांचा अपमान झाला नव्हे, तो अपमान औरंगजेबने केला. त्या अपमानाचा बदला खंडेराव तुम्हाला घ्यायचा आहे, ध्यानात घ्या. ही मल्हाररावांनी दिलेली शिकवण खंडेराव सोबत घेऊन गेले. त्या दिल्ली दरबारामध्ये खंडेराव गेल्यानंतर बादशाहानं त्या सांगितलं गाजीउद्दीनना की या खंडेराव होळकरांचा सन्मान करा, त्यांना तलवार भेट द्या, त्यांचा सत्कार करा. आणि वजीर ते तबकातली तलवार घेऊन खंडेरावांच्या समोर गेला आणि खंडेरावांना सांगितलं की ही बादशहाकडून तुम्हाला तलवार भेट आहे. खंडेराव होळकर मागं सरकले आणि सांगितले की तुझ्या बादशहाची ही भेट आम्हाला नामंजूर आहे, तुझ्या बादशहाची भेट आम्ही स्वीकारत नाहीत. सगळा दरबार चिडचुप बसला. सगळ्या दरबाराला प्रश्न पडला की आता खंडेराव होळकरांनी असं काय सांगितलं. त्या बादशहानं विचारलं, खंडेरावांची अडचण काय विचारा, त्यांना नेमकी काय अडचण आहे त्याचं जाणून घ्या. वजीर त्यांना विचारता, हो बादशहानं दिलेली मानाची तलवार आहे, तुम्ही का ती स्वीकारत नाही. त्यावेळेस खंडेराव होळकर सांगतात की जर तुझ्या त्या बादशहाला खरंच मला तलवार द्यायची इच्छा असेल, तलवार भेट द्यायची इच्छा असेल तर तुझ्या त्या बादशहानं स्वतः तख्तावरून खाली यावं आणि माझ्या कंबरेला ती तलवार वाकून बांधावी. सगळा दरबार चिडीचुप्प बसला. आता या खंडेराव होळकरांचं काय होणार हा प्रश्न. यांना हत्तीच्या पाय देतील का? ज्या दरबारात मान वर करून बोलणं अपराध, त्या दरबारात खंडेराव सांगतात की बादशहानं स्वतः खाली यावं, माझ्या कंबरेला ती तलवार वाकून बांधावी. सगळा दरबार चिडीचुप्प असताना तो बादशहा स्वतः तख्तावरून खाली आला आणि खंडेरावांच्या पुढं होऊन नतमस्तक झाला आणि ती तबकातली तलवार घेऊन खंडेराव होळकरांच्या कंबरेला ती तलवार बांधली. भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या दरबारात अपमान झाला त्याच दरबारामध्ये त्यांच्याच वारसदार म्हणून खंडेराव होळकरांनी बादशहाकडून कंबरेला वाकून तलवार बांधून घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला. या देशामध्ये शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला कुणी घेतला असेल तर ते खंडेराव होळकरांनी घेतलेला आहे. हा या देशाचा इतिहास आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मातोश्री अहिल्यादेवी या स्वराज्याच्या खऱ्या खुऱ्या वारसदार आहेत ज्यांनी शिवरायांचं स्वराज्य पुढं चालवलं. म्हणून मातोश्री अहिल्यामाई हे एका जातीचं धर्माचं अजिबात प्रतीक नाहीत, तर मातोश्री अहिल्यामाई होळकर ह्या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहेत, राष्ट्रीय एकात्मतेचं. आणि शेवटची तुम्हाला मी विनंती करणार आहे की आपण मातोश्रींना सहज त्यांचा उल्लेख करत असताना अहिल्याबाई असा करतो, बरोबर आहे. तो आजपासून आपण बंद केला पाहिजे. त्या काळामध्ये जेवढी बातमीपत्र आपण बघितली, आता हे माझ्याकडे दोनही खंड आहेत, हे त्या काळामध्ये जे पत्रव्यवहार झाले, ज्यांनी मातोश्रींना पत्र पाठवलेले आहेत, त्या पत्रामध्ये अहिल्याबाई होळकर असा उल्लेख तुम्हाला एकाही पत्रात सापडणार नाही. त्यांचा उल्लेख हा फक्त आणि फक्त मातोश्री एकाच नावात, एकाच मातोश्री, त्यांच्या पुढे होळकरही लावलं नाही, अहिल्याबाईही लावलं नाही. मला सांगा,
ज्यांनी हिमालय एवढी त्यांची उंची आहे, त्यांचं नाव घेताना आपण त्यांना अहिल्याबाई म्हणणार का हो? असं बरं वाटतं का म्हणाल? तुम्ही मला खरं सांगा. अहिल्याबाई 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 होळकराची जयंती आपण काय म्हणतो? आज तुम्ही हात मुठ समोर करून शपथ घेतली पाहिजे. चला सगळ्यांनी हात समोर करून शपथ घ्या. सगळ्यांनी ए ताट बस रे, सर उठ ताट बस. महिला भगिनी ताट बसा सगळेजण आणि हाताचे मूठ स करून सांगा की आजपर्यंत मी मातोश्रींचा नाम उल्लेख अहिल्याबाई करणार नसून फक्त आणि फक्त काय करेल? सगळे जोरात सांगा. हे ते शूटिंगमध्ये घ्या बांधवांनो सगळं ते मला नका म्हणू, त्या कॅमेऱ्याकडे बघून म्हणा आणि जोरात म्हणा. काय म्हणणार इथून पुढं? आवाजही नाही गेलाय. महिला भगिनी अजून अर्धा तास राहिलाय फक्त. काय म्हणणार आजपासून? जोरात. पहिल्यांदा कसा घोषणेत तुम्ही जोरात आवाज दिला तसा जोरात आवाज द्या. आजपासून काय म्हणणार? जोरात. अरे इतका आवाज आहे का? छोटा आवाज. तुमचं गाव, तुमची कीर्ती फार मोठी ना. इथं भांडणं लागली तर तुम्ही बेटे असं मारताल एकेकाला. काय म्हणणार आजपासून? नाही, आवाज येत नाही. जोरात. मला सांगा, चला मी 24 मे पासून रोज 2 व्याख्यानं करतोय. 24 आणि ते 7 30 31 ते 7 दिवस. आणि आज हे किती दिवस? आज किती तारीख आहे? ही किती दिवस झाले? सगळे 13 दिवस झालं मी रोज 2 तास बोलतोय. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. तुम्हाला माझ्या आवाजात काही बदल वाटला का? वाटला का बदल? मग तुमच्या आवाजाला काय झालंय? घशासाठी काही वेगळं टॉनिक मिळतं का तुमच्या भागात? आजपासून आपण काय म्हणणार? सगळ्यांनी जोरात सांगा. जोरात. एक साथ आवाज आला पाहिजे. आजपासून काय म्हणणार? आणि जो मातोश्री म्हणणार नाही त्याला भंडारा कपाळाला लावायचा अधिकार नाही. म्हणून सावित्रीबाई नाही म्हणायचं, सावित्री माई किंवा सावित्री आई. सावित्री आईमुळं आपण महिला आज शाळेत शिक्षण घेऊ शकलात. कोणता देव नाही वरून आला तुम्हाला शिक्षण द्यायला. सावित्री आईला घराच्या बाहेर पडावं लागलं आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या पोरींना शिक्षणा द्यावं ज्यांनी वंचित ठेवलं, त्या शिक्षण व्यवस्थेला तडा देत महिलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा काढली. म्हणून आपण त्यांचा देखील नामोल्लेख करताना सावित्री आई केला पाहिजे. माता रमाई म्हणलं पाहिजे का? जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माता रमाईची साथ मिळाली नसती तर कदाचित भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं नसतं. हा या देशाचा इतिहास आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मातोश्री अहिल्यामाई एका जातीचं धर्माचं प्रतीक नाहीत, तर त्या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचं. पुढच्या वेळेस स्टेटस ठेवताना कधीच त्यांना जातीच्या मर्यादेत बांधू नका, त्यांना कधीच धर्माच्या मर्यादेत बांधू नका. त्यांचं अखंड काम आहे. अहो 1992ला या देशामध्ये दंगल झाली. बाबरी मस्जिद पडल्यानंतर ती दंगल झाली. सगळ्या देशात रक्ताचे पाट वाहिले. 2 धर्मामध्ये, हिंदू आणि मुसलमानामध्ये दंगली झाल्या आणि 2 धर्मामध्ये प्रचंड मोठं अंतर पडलं. आणि त्या काळातली नेमकी परिस्थिती काय होती यासाठी देशभरामध्ये सगळे पत्रकार फिरत होते. NDTVच्या तत्कालीन रिपोर्टर तलविन सिंग ह्या त्या काळामध्ये इंदोर आणि महेश्वरमध्ये गेल्या आणि त्या भागातल्या मुसलमान समाजासोबत त्यांनी चर्चा केली आणि मुसलमान समाजातल्या लोकांना त्या विचारायला लागल्या. 1992ला बाबरी मस्जिद पडल्यानंतर देशात वाद झाले, दंगली झाल्या, रक्ताचे पाट वाहिले. तुमच्या या माळवा प्रांतामध्ये असं काही घडलं का? त्यावेळेला तिथला मुसलमान समाजातली सर्व लोक मोठ्या दुःखात सांगत होते की बाबरी मस्जिद पडली हे खरं आहे. पण त्याच्या पुढे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. ते म्हणले ती मस्जिद पडली, 2 धर्मात वाद झाले, पण आमच्या या भागामध्ये आम्ही 2 धर्मात कधी लोक एकमेकांसोबत भांडलो नाहीत. त्या तलविन सिंग यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणलं कसं काय?
ते 75 वर्षाचे म्हातारे मुसलमान आजोबा डोळ्यात पाण्यानं पुढे सांगायला लागले की सगळ्या देशात दंगली झाल्या, आमच्या लोकांना मारलं, तुमच्या लोकांनाही मारलं, दोन्ही धर्मातल्या रक्ताचे पाट व्हायला लागले. ते रक्ताचे पाट वाहताना कोण हिंदू कोण मुसलमान समजलं नाही, पण ते रक्ताचे पाट व्हायले. पण या भागातला माळवा प्रांतातला हिंदू आणि मुसलमान आम्ही कधी एकमेकांमध्ये धर्माच्या भेदावरून भांडलो नाहीत. या उलट देशात तशी दंगल झाली, मात्र आमच्या इकडचा हिंदू समाज मुसलमान समाजाच्या ईदमध्ये येऊन मोठ्या संख्येनं सहभागी होत होता. आम्ही हिंदूंच्या दिवाळीमध्ये जाऊन सण साजरा करत होतो. आमच्याकडे भांडणं झाली नाहीत. आम्ही सलोख्याच्या बांधवानं, आम्ही सख्या भावाप्रमाणे त्या काळामध्ये राहिलोत. तलवीन सिंग यांना आश्चर्य वाटलं आणि तलवीन सिंग यांनी विचारलं, अहो देशात परिस्थिती वेगळी आणि तुमच्या भागात परिस्थिती वेगळी, याचं कारण काय? त्यावेळेला ते 75 वर्षाचे म्हातारे मुसलमान आजोबा डोळ्यात पाणी आणून सांगत होते, आमच्यात वाद झाले नाहीत, आम्ही भावाप्रमाणे राहिलो. याचं एकमेव कारण म्हणजे मातोश्री अहिल्यामा साहेबांनी जी आम्हाला मानवतेची शिकवण दिली, जी समतेची शिकवण दिली, जी माणूस हाच सर्वश्रेष्ठ असतो हे ज्यांनी शिकवण दिली, त्या मातोश्रींच्या शिकवणीमुळे आम्ही दोन धर्मात कधी भांडलो नाहीत. हे त्यांच्या विचारांचं सगळ्यात मोठं यश आहे. सगळ्यात मोठं यश काय असेल तर मातोश्रींच्या विचारांचं यश आहे. म्हणून आपल्याला कोणालाच त्यांना जातीत आणि धर्मात बांधण्याचा अधिकार नाही. ते आपण कुणीही बांधू नये एवढी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केलं, माझे जे काही व्यक्त मी विचार आपल्या समोर केले ते ऐकून घेतलं. याच्यामध्ये कोणाला काही खरे असू शकतं, वाटू शकतं, कोणाला खोटंही वाटू शकतं. पण माझं नाव वाचलं असेल तर तुम्ही त्याच्या अगोदर ॲडव्होकेट आहे. म्हणजे मला वैभव शेठ एखादी गोष्ट खोटी जरी सांगायची असली तरी आम्हाला वकील लोकायला काय लागतंय? कागद लागतंय. त्याच्यामुळं मी बिना कागदाचं कधीच काही बोलत नाही. जर तुम्हाला माझं खोटं वाटलं असेल तर मी जे सांगितलं की NDTVच्या चॅनलवर जावा, 2003चा रिपोर्ट आहे, मोबाईल आपल्याकडे सगळ्यांकडे आहे, त्याच्यावर जावा, 2003चा रिपोर्ट आहे, तो सर्च करा आणि पहा तिथला मुसलमान समाज काय म्हणतो दंगलीनंतर. मी सांगितलं जालनामधला जो दर्गा आहे त्या दर्ग्याला मल्हारराव होळकरांनी त्या काळामध्ये मदत केली. त्याचा पुरावा काय? होळकर शाहीच्या इतिहासाची साधने, पत्र क्रमांक 186, तारीख 28 ऑक्टोबर 1763. हे मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवी होळकरांनी पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामुळं जो काय आहे आपण सर्वांनी वाचलं पाहिजे. ते पुस्तक आपण सर्वांनी वाचा आणि पुढच्या काळामध्ये अशीच जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा. आणि महिला भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या मुलींना जिजाऊ, मातोश्री अहिल्यामाई, सावित्रीमाई, रमाई यांचे विचार देऊन प्रेरणा द्या, तर त्यांच्या गुणात्मक संख्यात्मक गुणांमध्ये आणखी बदल होणार आहे. युवक मित्रांना माझं आव्हान आहे की आज जयंतीच्या माध्यमातून आपण एक पण केला पाहिजे की जर खरंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राजे मल्हारराव होळकर, फुलेशाह आंबेडकर यांना मानत असू तर आजपासून व्यसन करणार नाही. हा आज शपथ घेतली पाहिजे. शपथ तर खऱ्या अर्थानं त्या जयंतीचं सार्थक होणार आहे. सगळ्यांनी ताट बसान जोरात घोषणा द्या, छत्रपती शिवाजी महाराज की, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकराजा राजर्षी शाहू महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, शहीद टिपू सुलतान की. धन्यवाद. जय मल्हार, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती.